नमस्कार. चला तर मग आज एका यशस्वी ETH ऑप्शन्स ट्रेडचं विश्लेषण करूया. नक्की काय घडलं होतं आणि त्यातून पुढे कोणती नवीन संधी दिसू शकते यावर एक नजर टाकूया. तर सुरुवात करूया मागच्या ट्रेडचा निकालाने. ETHवर बेअर कॉल स्प्रेड वापरून आपल्याला मिळाला 1423 रुपयांचा नफा. पण ही फक्त एक संख्या आहे. खरी गोष्ट तर या आकड्यामागे दडलेली आहे. चला पाहूया की हा ट्रेड नक्की कसा यशस्वी झाला. ओके, तर यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये का? हे यश नक्की कशामुळे मिळालं हे समजून घेणं. चला तर मग याच्या खोलात शिरूया आणि सगळं काही समजून घेऊया. बरं, तर आपण जी स्ट्रॅटेजी वापरली होती ती होती बेअर कॉल स्प्रेड. आता हे ऐकायला जरा अवघड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर काय, आपली अपेक्षा होती की किंमत एका ठराविक लेवलच्या वर जाणार नाही. म्हणजे मार्केट थोडं खाली जाईल किंवा स्थिर राहील आणि आपण त्याच मर्यादित हालचालीचा फायदा घेऊन नफा कमावणार होतो. तर मग हा ट्रेड नक्की सेटअप कसा केला होता? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता आपला अंदाज. आपल्याला वाटत होतं की ETH 3950च्या लेवलला जो एक मोठा अडथळा आहे, म्हणजे रेझिस्टन्स, त्याला सहजासहजी पार करणार नाही. आणि याच एका विश्वासावर आपण हा संपूर्ण ट्रेड उभा केला होता. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हे यश म्हणजे काही नशिबाचा खेळ नव्हता, अजिबात नाही. ह्याच्या मागे 3 भक्कम कारणं होती. पहिलं, आपलं चार्ट अनालिसिस अगदी अचूक ठरलं. दुसरं, ऑप्शन इंटरेस्ट डेटाने आपल्या विश्वासाला दुजोरा दिला. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ठरवलेल्या प्लॅननुसार शिस्तबद्धपणे ट्रेडमधून बाहेर पडलो. चला, आता मागच्या ट्रेडबद्दल बोलून झालं. आता पुढे पाहूया. बाजारात एक नवीन संधी तयार होताना दिसतीये. पण गंमत म्हणजे यावेळी आपला कल मंदीचा नाही, तर आपण तेजीच्या बाजूने विचार करत आहोत. तर सध्या मार्केट काय सांगतंय बघा, ETH एकदम स्पष्टपणे अपट्रेंडमध्ये आहे. म्हणजे तो वरच्या दिशेने जातोय. 200 EMAच्या वर ट्रेड करतोय. आणि याच कारणामुळे आता तेजीची म्हणजे बुलिश ऑप्शन स्ट्रॅटेजी वापरण्यासाठी एक परफेक्ट वेळ आलेली आहे. ओके, तर ह्या अप ट्रेंडचा फायदा घेण्यासाठी आपण काय करणार आहोत? आपण वापरणार आहोत बुल पुट स्प्रेड. आता याची खासियत काय आहे? तर यात तुमचा नफा आणि तोटा दोन्ही आधीच ठरलेले असतात, मर्यादित असतात. रिस्क रिवॉर्ड गुणोत्तर बघा, 1:1.676. म्हणजे प्रत्येक रुपयाच्या जोखमीवर आपण 1.676 रुपये कमवण्याची शक्यता ठेवतोय. आणि नफ्याची शक्यता तर 77% आहे. पण थांबा, लगेच ट्रेडमध्ये उडी नाही मारायची. आपल्याकडे एक स्पष्ट अट आहे, एक ट्रिगर आहे. किंमत जोपर्यंत 3850च्या लेवलच्या वर टिकत नाही, तोपर्यंत आपण एंट्री घेणार नाही. शिस्त महत्वाची आहे. जितकी एंट्री महत्वाची तितकीच, किंबहुना त्याहून जास्त एक्झिट महत्वाची आहे. आपला प्लॅन एकदम क्लिअर आहे. एकतर 50% नफा मिळाला, म्हणजे साधारण 3187 रुपये, की आपण बाहेर पडणार. किंवा जर मार्केट आपल्या विरोधात गेलं आणि किंमत $3700च्या खाली गेली, तरीही आपण आपलं नुकसान मर्यादित ठेवून बाहेर पडणार. इमोशन्सला इथे जागा नाही. बरं, कोणताही ट्रेड घेण्याआधी दोन्ही बाजू तपासाव्या लागतात, नाही का? म्हणजे त्यातल्या संधी काय आहेत आणि धोके कोणते आहेत? चला तर मग या ट्रेडचंही तसंच मूल्यांकन करूया. बघा, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. धोक्यांमध्ये सगळ्यात मोठा आहे IV क्रश. म्हणजे काय की निवडणुकींसारख्या मोठ्या इव्हेंटनंतर बाजारातली अस्थिरता कमी होऊ शकते आणि त्यामुळे ऑप्शनच्या किमती अचानक खाली येऊ शकतात. पण दुसऱ्या बाजूला संधी पण तेवढीच मोठी आहे. इथेरियम ETFsमध्ये जोरात पैसा येतोय आणि बाजाराचा एकूण मूड पण तेजीचा आहे. त्यामुळे आपल्याला ह्या धोक्यांवर लक्ष ठेवून संधीचा फायदा घ्यायचा आहे. चला, आता बघूया की या संपूर्ण सिरीजमध्ये आत्तापर्यंत आपली कामगिरी कशी राहिलीय. म्हणजे एकंदरीत आकडे काय सांगतात. तर हा चार्ट सगळं काही सांगतोय. आत्तापर्यंतचा आपला एकूण नफा आहे +1423. सुरुवातच चांगली झालीय, यात काही शंका नाही. आता या आकड्यांना जरा अजून फोडून पाहूया. आपला विन रेट 100%. हो, एकात एक ट्रेड जिंकलाय. आणि जोखमीवरचा परतावा तो आहे तब्बल 66%च्या आसपास. म्हणजे आपण घेतलेल्या रिस्कवर खूप चांगला परतावा कमावलाय. नक्कीच ही एक दमदार सुरुवात आहे. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. ट्रेडिंगच्या अनुभवांवर विचार केला तर ऑप्शन्समध्ये आलेला सर्वात मोठा तोटा कोणता होता? कारण खरं सांगायचं तर आपण फक्त नफ्यातून शिकत नाही. उलट
आपल्या चुका आणि मोठे तोटे आपल्याला जास्त शिकवून जातात. तेच आपल्याला एक चांगला आणि शिस्तबद्ध ट्रेडर बनवतात. यावर नक्की विचार करा.